नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल. बघा ताईंनो, राजपत्रित अधिकाऱ्यांसोबत 2 व 3 फेब्रुवारी रोजी आपला जो मोर्चा झाला, म्हणजे काळ्या फिती लावून जे आपलं काम झालं त्याच्या संदर्भाचं महत्त्वपूर्ण इतिवृत्त आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. इतिवृत्त खूप मोठं आहे बघा, एकूण याच्यामध्ये 7 पेजेस आहेत, म्हणजे 7 पानाचे इतिवृत्त त्यांनी पाठवलेलं आहे. परंतु आपण या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या हे पाहून घेणार आहोत. बघा ताईंनो, याच्यामध्ये सेविकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समोर आली आहे. बघा, मुख्य सेविकेतून मुख्य सेविका होण्यासाठी अंगणवाडी सेविकांच्या संधी वाढलेल्या आहेत. तसेच प्रोत्साहन भत्ता जो आपल्याला ऑक्टोबर 2024 पासून लागू केला, तो भरपूर अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंना भेटलेला नाही. तर त्याच्या संदर्भात देखील महत्त्वपूर्ण निर्णय याच्यामध्ये घेण्यात आला आहे. तो संपूर्ण सविस्तरपणे निर्णय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारे अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल. तर बघा, माहिती काय आहे तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर. बघा, महिला एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय नवी मुंबई यांच्याकडून ही आलेली माहिती आहे. बघा, इथं काय म्हटलं आहे, बैठकीचं इतिवृत्त आहे. दिनांक तुम्ही पाहू शकता 20 फेब्रुवारी 2026 रोजी निघालेलं हे इतिवृत्त आहे. नक्की बैठक कधी घडली, कोणते अधिकारी होते, आपण थोडक्यात अगोदर जाणून घ्या. बघा, विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभाग राजपत्रित अधिकारी संघटना यांच्यासोबत झालेल्या बैठकीचे हे इतिवृत्त आहे. आणि माननीय, बघा संदर्भ कशाचा आहे, 8 फेब्रुवारी 2026 रोजी माननीय मंत्री महोदय महिला व बालविकास यांनी बैठकीत दिलेल्या सूचना याच्यानुसार ही बैठक करण्यात आलेली आहे. तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर. बघा, ते पूर्णपणे बैठकीचं पत्र आपल्या समोर आले. हे मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील दाखवलेलं आहे, तरी देखील फक्त महत्त्वाचे मुद्दे याच्यामध्ये सांगते. तर बघा, 8 फेब्रुवारी 2026 रोजी राजपत्रित अधिकारी संघटना यांच्या निवेदनातील मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी माहिती दिली. त्यानंतर बघा, 13 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 1 वाजता आयुक्तांच्या ठिकाणी इथं बैठक घेण्यात आली. आणि त्या बैठकीमध्ये बघा कोण कोण हजर होते हे आपण थोडक्यात जाणूया. बघा, बैठक कधी झाली, 13 फेब्रुवारी 2026. बैठकीचे इतिवृत्त आहे. माननीय श्री कैलास पगारे जे आपले आयुक्त आहेत एकात्मिक बालविकास सेवा योजना, यांच्याशी बैठक झालेली आहे. आणि त्याच्यानंतर बघा, पदाधिकारी कोण कोण उपस्थित होते. बघा, श्रीमती संगीता लोंढे उपायुक्त, अरविंद रामरामे सहाय्यक आयुक्त, श्री संतोष भोसले बालविकास प्रकल्प अधिकारी, श्रीमती सुनीता ओहाळ बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी, श्रीमती आसमा आतार बालविकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण माळशिरस. तर बघा, ही सर्व अधिकारी उपस्थित होते. तर बघा, बैठकीमध्ये काय निर्णय झाले आपल्यासाठी हेच महत्त्वाचं आहे. सेविका मदतनीसांनी राजपत्रित अधिकाऱ्यांच्या बैठकीला सपोर्ट केला, म्हणजे आपण त्यांच्या संघटनेला त्यांना सपोर्ट केला, त्यांच्या आंदोलनाला आपण सपोर्ट केला. परंतु बैठकीमध्ये काय निर्णय झाला सेविका मदतनीसांच्या बाजूने हे जाणून घेणे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. बघा, याच्यामध्ये बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभागातील राजपत्रित अधिकारी संघटना यांच्या विविध मागण्या व सविस्तर चर्चा करण्यात घेऊन येऊन त्याच्यावरती निर्णय देण्यात आला आहे. निर्णय हा देण्यात आलेला आहे आणि आयुक्तांनी निर्णय दिलेला आहे. बघा, इथं स्पष्टपणे त्यांनी नमूद केलेलं आहे इतिवृत्तामध्ये संघटनेचे मुद्दे काय आणि बैठकीमध्ये काय निर्णय झाला आणि कार्यवाही करणारा विभाग कोणता, हे सर्व सविस्तरपणे सांगितलं आहे. फक्त आणि फक्त अंगणवाडीचे जे काही मुद्दे आहेत त्याच्यावरच मी जास्त बोलणार आहे. 16 मुद्दे याच्यामध्ये आहेत संघटनेचे. त्याच्यामध्ये अंगणवाडीचे फक्त मला 2-3च मुद्दे वाटले, आपण त्याच्यावरतीच बोलूया. बघा, 1 नंबरचा मुद्दा, प्रधानमंत्री मातृवंदना योजना अंमलबजावणीसाठी कंत्राटी मनुष्यबळ नियुक्ती प्रलंबित, ही राजपत्रित अधिकाऱ्यांची मागणी होती. 2 नंबरचं बघा, पोषण अभियान अंतर्गत शासन निर्णयान्वये तांत्रिक मनुष्यबळ भरणे, हे देखील त्यांचीच मागणी होती. 3 नंबरचं बघा, लेक लाडकी योजना. तर लेक लाडकी योजनेची माहिती अंगणवाडी सेविकांकडून म्हणजे माहिती ऑफलाईन भरून घेतली जात आहे, परंतु सुपरवायझर मॅडमकडून ती ऑनलाईन भरली जात आहे. तर त्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारखा स्वतंत्र पोर्टल असावं, जेणेकरून लेक लाडकी योजनेची माहिती भरण्यास सोपी होईल, अशी मागणी करण्यात आली. आणि त्याच्या संदर्भात आयुक्तांनी सूचना देखील दिल्या आहेत. लवकरच त्याच्यावरती निर्णय होईल अशी माहिती आपल्या समोर आली आहे. 4 नंबरचा बघा ऑप्शन अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्याच्या प्रतीक्षेमध्ये हजारो अंगणवाडी सेविका आहेत. तर त्यांच्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे.
पर्यवेक्षिका पदनिर्मिती व पदभरतीबाबतचा हा निर्णय आहे. तर बघा निर्णय काय झाला, आयुक्तांनी काय निर्णय दिला बघा. पर्यवेक्षिका पदवाढ आकृतीबंधात समाविष्ट करण्यात येत असून सरळ सेवा नियुक्तीने रिक्त झालेली पदे व सेविकांमधून पर्यवेक्षिका पदे ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात येईल असं म्हणण्यात आले बघा. लवकरच ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान प्रलंबित भरतीबाबत न्यायालयात आवश्यक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले असून त्यावर लवकरच प्रक्रिया सुरू करण्याबाबत माननीय आयुक्त महोदयांनी सहमती दर्शवलेली आहे आणि पाठपुरावा करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. म्हणजे ताईंनो इथं सेविकातून बघा, सेविकातून मुख्य सेविका होण्याची इथं खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे. ग्रामीण असू द्या किंवा शहरी विभाग असू द्या, हजारो अंगणवाडी सेविका या सुपरवायझर पदाच्या पदभरतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांचं वय एकीकडे निघून चाललेलं आहे, कारण की वयाची अट देखील आहे. काही सेविकांचं शिक्षण कमी होतं, परंतु भरपूर अशा सेविका आहेत ज्यांचं शिक्षण आहे आणि वयाच्या अटीमध्ये त्या बसत आहेत. तसेच पर्यवेक्षिका होण्यासाठी जी अट आहे त्या अटीमध्ये देखील त्या बसत आहेत. तर त्या सेविकांसाठी आता सुवर्ण संधी येणार आहे. माननीय आयुक्त महोदयांनी हा निर्णय दिलेला आहे. लवकरच सेविकांमधून मुख्य सेविका ही पदभरती सुरू होणार आहे असं इथं म्हणण्यात आलेलं आहे. पुढचा ऑप्शन बघा ताईंनो काय आहे तो 5 नंबरचा. पर्यवेक्षिका मुख्य सेविका संवर्ग एकत्रितकरण वेतन स्तर तफावत व वेतन त्रुटीबाबत. तर हे काय राजपत्रित अधिकाऱ्यांचा आणि मुख्य सेविकांचा आहे. 6 नंबरचा ऑप्शन बघा. अंगणवाडी सेविका मदतनीस यांना देण्यात येणारा प्रोत्साहन भत्ता संदर्भातील अटी सुधारणा करण्याबाबत. आता इथं आपला मुद्दा आला. तर बघा इथं काय म्हणण्यात आलेलं आहे. प्रोत्साहन भत्ता अटी सुधारणा प्रस्तावित आहेत. प्रोत्साहन भत्ता गणना करत असताना तफावत दर्शक नियम सुधारणा करण्यात येत आहेत. शासन निर्णय मोडिफिकेशनमध्ये आहे, म्हणजे शासन निर्णयांवर काम चालू आहे असं म्हणण्यात आलं. दुसरा याच्यामधलाच ऑप्शन बघा. किमान 7 निकष पूर्तता निकष सुधारणा करणे उचित असून जितके निकष पूर्ण तितक्या प्रमाणात प्रोत्साहन भत्ता दिल्यास अंगणवाडी सेविका मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता मिळेल या दृष्टीने शासनास प्रस्तावित करण्यात येत आहे. जितके काम पूर्ण तितका भत्ता दिला जावा. बघा आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपल्याला प्रोत्साहन भत्त्याचे निकष लागू केलेले आहेत, ज्याच्यामध्ये सेविकेना 2000 म्हणजे 10 मार्क पडले तर 2000 आणि मदतनीसांना 1000 प्रोत्साहन भत्ता भेटणार. परंतु अगदी 25% सेविकांनाच प्रोत्साहन भत्ता भेटलेला आहे. 75% सेविका मदतनीस या प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित राहिलेल्या आहे. तर त्या सर्वांना प्रोत्साहन भत्ता भेटावा यासाठी शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याची मागणी केलेली आहे आणि आयुक्तांनी देखील त्याच्यामध्ये सहमती दर्शवली आहे. लवकरच त्यांनी त्याच्या संदर्भाचा शासन निर्णय, सुधारित शासन निर्णय हा येणार आहे. तसं त्यांनी इथं स्पष्ट म्हणलं देखील आहे. बघा इथं म्हटलेलं आहे त्यांनी शासन प्रस्तावित करण्यात येत आहे. म्हणजे अंगणवाडी सेविका मदतनीस यांना सर्वांनाच प्रोत्साहन भत्ता मिळेल. बघा 7 निकष त्याच्यापेक्षा जास्त निकष पूर्ण केले तरच अंगणवाडी सेविका मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता भेटतोय. तो देखील जेवढे मार्क असेल तेवढेच. परंतु ज्या अंगणवाडी सेविकेना 7 पेक्षा कमी म्हणजे 6, 5, 3, 4, 3 या मार्क पडले त्या सेविकांचं काय, असा प्रश्न देखील इथं उपस्थित करण्यात आला. तर त्याच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. जेवढे अंगणवाडी सेविकांना म्हणजे जेवढ्या अंगणवाडीला मार्क पडतील त्याच्या संदर्भातच त्या सेविकेंना तेवढा प्रोत्साहन भत्ता भेटणार आणि मदतनीसांना देखील जेवढे गुण तेवढा प्रोत्साहन भत्ता भेटणार अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे. 3 नंबरचा बघा ऑप्शन, याच्यामधीलच 3 नंबरचा ऑप्शन काय आहे. याबाबत आयुक्त यांनी स्वतः सहमत असून त्यावर सुधारणा प्रस्ताव शासनाकडे प्रस्तावित करण्याबाबत माननीय आयुक्त महोदयांनी निर्देश दिलेला आहे. म्हणजे आता अंगणवाडी सेविका मदतनीसांना सरसकट प्रोत्साहन भत्ता भेटणार आहे असं या आपल्या इतिवृत्ताच्या माध्यमातून आपल्याला समजतं आहे. 7 नंबरचा पुढचा ऑप्शन बघा. विभागाकडून वेगवेगळ्या योजना राबवत असताना व त्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेत असताना राजपत्रित अधिकारी संघटनेस प्रतिनिधित्व देणे, हा देखील राजपत्रीय अधिकाऱ्यांचाच विषय आहे. तर बघा इथं जे पुढचे जे काही विषय झाले तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय, तुम्हाला सर्व विषय दिसत आहे. हे सर्व जे आहेत ते राजपत्रित अधिकारी, मुख्य सेविका आणि महिला व बालविकास विभागाचे आहेत. आपण देखील महिला व बालविकास विभागामध्येच आहे. परंतु आपण याच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या कोणत्या मागण्या मान्य करण्यात आल्या जेणेकरून आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीसांचा फायदा होईल हे आपण पाहणार आहोत. मी मागे एक JR शेअर केलेला, त्याच्यामध्ये पूर्व शालेय शिक्षण संस्था ही आता शालेय शिक्षण विभागाकडे नोंदणी करण्यात आली होती. तर 0 ते 6 वर्ष वयोगटातील पूर्व शालेय शिक्षण इतर संलग्नित सेवा एकात्मिक बालविकास सेवा योजनेचा भाग असल्याने
सदर बाबतीत परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याबाबत सहमती असून तातडीने प्रस्ताव करण्यात येईल असं माननीय आयुक्त महोदयांनी निर्देश दिलेले आहे. त्याच्यामध्ये बघा बालकांना PSE किट किंवा आरोग्य पोषण संरक्षण हा विभाग महिला व बाल विकास विभागाकडे असणे आवश्यक आहे असं इथं म्हणण्यात आलं. त्यामुळे त्याच्या संदर्भात देखील लवकरात लवकर निर्णय होणार आहे अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे. आणि इथून पुढे जे काय बघा 14 नंबर 15 नंबर हे जे काय मुद्दे आहेत ते फक्त राजपत्रित अधिकारी आणि अंगणवाडी सुपरवायझर महिला व बालविकास अधिकारी यांच्या संदर्भातील आहे. अंगणवाडी सेविका मदतनीसांसंदर्भात फक्त जे काय त्यांना प्रोत्साहन भत्ता भेटतो त्याच्या संदर्भात आणि सेविकांच्या मुख्य सेविका म्हणजे सुपरवायझर होण्याच्या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. बघा खूपच महत्त्वपूर्ण हा निर्णय आहे. पुढे आयुक्त महोदयांनी काय म्हटले हे आपण जाणून घ्या. बघा बैठकीत झालेल्या निर्णयानुसार संबंधित प्रभारी अधिकारी यांनी तातडीने कार्यवाही करण्याबाबत व सदर बाबींच्या कार्यवाहीसाठी 5 सदस्यीय समिती स्थापन करावी अशा सूचना माननीय आयुक्त महोदय यांनी दिल्या व कार्यपूर्ती अहवाल सादर करण्याबाबत आदेशित केलेला आहे. शेवटी आभार प्रदर्शनाने ही सभा संपन्न झालेली आहे. श्री अरविंद रामरामे सहाय्यक आयुक्त, श्रीमती संगीता लोंढे उपायुक्त, कैलास पगारे आयुक्त यांच्याकडून आलेले हे महत्त्वपूर्ण इतिवृत्त आहे ज्याच्यामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीसांसंदर्भात अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संघटनेच्या मागण्या काय आणि त्याच्यावर आयुक्त महोदयांनी म्हणजे बैठकीमध्ये काय निर्णय झाला हे सर्व सविस्तरपणे पाहिलेलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंना मदतनीस ताईंना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच अंगणवाडी संदर्भात महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ महत्त्वपूर्णच आहे. व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद.